नमस्कार मंडळी, कोकण आणि बरंच काही यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आत्ता चाललो आहे आपण वडशेगावच्या पाण्यावरती, म्हणजे वडशेगावला जिथून पाणी येतो असा कोंड्याचा गाव आहे. कोंड्याच्या गावाच्या खाली जो रान आहे, आता रानामध्ये आहोत, त्या जंगलामध्ये आता आहोत आपण. आणि आता तिकडे पाण्यावरती चाललो आहे. तर बघूया त्यांचं पाणी कुठून येतं. आणि ती लाईन आपण मागच्या वेळेस टाकली होती, ती आता ब्रेक झाली, म्हणजे पाणी येत नाही आहे. सो ते चेक करायला चाललो आहे आपण. आता तर बघूया पाण्याचा काय प्रॉब्लेम झाला आहे. ते खाली जाऊया. आता हा पूर्ण जंगलच आहे, तुम्ही बघूया तसं. इकडे पुढे काका आहेत, बाबा आहेत, दोघंजण. आणि आता पूर्ण जंगलातून आपण चाललो आहे. इकडेच वरती जस्ट कोंड्याचं गाव आहे, थोडंच अंतरावर आहे वरती. त्याच्या खाली आपण जंगलात आता फिरतोय. आता इकडे पाण्यावरती आलो आपण. आता हा पूर्ण ओहोल आहे, वरून जातोय. एक नदीचा पात्रा आहे, छोट्या नदीचा. बघू शकता किती क्लिअर पाणी आहे. इकडून वडशेगावला पाणी जातो. आणि हा वडशेगावचा पाईप आहे, आणि तो आहे तो वावे गावचा पाईप आहे. असं 2 गावांना पाणी जातो इकडून. हा मेन पाईप आहे, हा वरती तिकडे कनेक्ट आहे. आणि याच्यातून पाणी येतो. आणि हा पाईप इकडे बघू शकता, हा पाईप इकडे खाली गावामध्ये गेला आहे, वडशेद वावेमध्ये. सो या पाईपला इकडे कनेक्ट करायचा आहे हा पाईप. पण पहिले तर पाणी खूप कमी येतं आहे. सो तिकडे काय प्रॉब्लेम आहे ते आपण क्लिअर करूया. त्यानंतर इकडे पाणी चालू करून नंतर हा इकडे कनेक्ट करूया. सो आता वरती जाऊया आपण. आणि आता बघू शकता इकडे प्रेशर वाढलेला आहे वरती. वरून आपण तो प्रॉब्लेम होता तो क्लिअर केला. आणि आता इकडे प्रेशर वाढलेला आहे बऱ्यापैकी. आता हा पाईप आपण ह्या पाईपला कनेक्ट करूया. तर आता पाणी इथे कनेक्ट करू आपण, आणि पाणी चेक करत करत खाली जाऊ गावामध्ये. सो आता करूया सुरू. इकडे बघू शकता, हे जे पाण्यावरती पक्षी तरंगत आहेत, छोटे छोटे जे किडे आहेत, तर आमच्याकडे ह्यांना निवळी म्हणतात. म्हणजे हे पाणी शुद्ध करण्याचं काम करतात. जे निवळी म्हणजे निव्वळ, आमच्याकडे निव्वळ म्हणतात, पाणी निव्वळ करतात हे. तेव्हा कसे पूर्ण थव्याने आहेत एकत्र. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा. पूर्ण पाण्यावर तरंगत आहेत.
बघूया आपला जॉईंट करून झालेला आहे आणि आता पाणी खाली पास झालं आहे. तर आता इकडचं काम झालं आहे आता आणि आता आपण निघालो आहे. आता इकडूनच खाली जायचं आहे. इकडे बघू शकता खाली किती डीप आहे. इकडे खाली भरपूर डीप आहे, म्हणजे मोठे मोठे दगडे आहेत. त्याच्यावरून आता चाललो आहे आपण, कारण इकडूनच पाईप गेला आहे आणि आता पाणी बघत बघत चाललो आहे आपण. खूप डीप कडा आहे तिकडे, खूप खोल आहे. तर बघू शकता खाली खूप खोल आहे. असं एक एक दगडच केवढे मोठे मोठे आहेत. आणि आता चला आपण पण जाऊया खाली. हो याचा पाईप होऊन गेले तुम्ही तिकडून वरून नेला. अच्छा 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 अडकणं पाणी. काय वरची गरज नाही, खाली टाकी आहे. भानपत्रीची झाडं खूप आहेत. तिथे मासे असतात खाली. हा माशांचं ठिकाण आहे बंधू. हा काय बारीक मासे काय केवळ पण असतात, पूर्ण भरलेले असतात नुसतं. कुठल्या तरी पण या. पाण्यातून जावंच लागेल ना, पाण्यातून जावंच लागेल ना. तर आता इकडे बघू शकता, इकडे खूप सारे मासे आहेत आतमध्ये पाण्यात. बघू शकता एकदम बारीक बारीक छोटे छोटे मासे आहेत. आणि वरती हे निवळी पक्षी, छोटे छोटे किडे. आणि आता बघू शकता आपण इकडून आलो वरून. इकडे बघा किती वरती आहेत. आणि अजून खाली जायचं आपल्याला. इकडे बघा कसं जायला लागतंय. इकडे अजून खोल आहे. इथूनच किती डीप आहे. जवळजवळ 20 फूट हेच आहे खाली. असं खूप जवळ वाटतंय, पण हे बघा अजून जेवढं आलो तितकंच आणखी खोल जायचं आहे. इकडे खाली बघू शकतात, मी हा पूर्ण दरी आहे. आणि ह्या साईडने पाईप गेला इकडून. हा बघू शकता, हा साईडने पाईप गेला. सो आता आपण इकडून वरून आलो आणि आता इकडे खाली चाललो आहे. सो जाऊया. खूप जबरदस्त नजारा आहे, कोणाला मिळत नाही असं बघायला, पण आपण कोकणातले आहोत आणि आपल्याला हा सगळ्या नशिबाला मिळतंय बघायला. काय पाहिलं बघला. कसला जबरदस्त नजारा आहे बघू शकता तुम्ही. इकडे आणखी खाली आहे, खूप खूप खाली आहे. तर अशा ठिकाणावरून आपल्या जवळजवळ कोकणातले 50% गावांमध्ये अशा ठिकाणावरून पाणी जातो. म्हणजे कोणताही विहिरीचा सोर्स वगैरे नाही. म्हणजे विहिरी तर असतातच गावात, त्या पाण्यासाठी असतात, पण हा पाणीसुद्धा
पिण्यासाठी यूज केला जातो. आमच्या गावात सुद्धा, साक्री गावात सुद्धा गाणी गावाचा जो रान आहे त्या रानातून पाणी येतो. आणि हा आता कोंड्याचा रान आहे. इकडे वरती कोंड्याचं गाव आहे आणि इकडून जावेळे, त्यानंतरला वावे, वडशेत वावे अशा गावांना पाणी जातो खाली. सो खूप जबरदस्त ठिकाणावरून जातो. म्हणजे असं सगळ्यांच बघायला मिळत नाही अशी ठिकाण, कारण हे खूप जंगलामध्ये आहे आतमध्ये आणि अशा ठिकाणावरून इकडून पाणी जातं. इकडे आपल्याला बघायला मिळतं कारण आपण ह्या क्षेत्रात काम करतो आहे, प्लंबिंगच्या क्षेत्रात आपण काम करतो आणि त्याच्यामुळे हे असे ठिकाण जंगलातले आपल्याला बघायला मिळतात. आणि मी हे आवर्जून बघतो आणि आवर्जून येतो या इकडे कामाला. खूप भारी नजारे आहेत आणि मी हे तुम्हालाही पण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर अशा नजाऱ्यांना तुम्ही पण आपल्या चॅनलवरती नक्की बघा. अशा नवीन व्हिडिओ आपल्याला मिळतील बघायला. तर असा ॲडव्हेंचर करायला तुम्ही माझ्यासोबत एकदा नक्की या आणि आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आता आपल्याला वरचं तर काम झालं आहे आणि आता पाणी खाली आपल्याला गावापर्यंत न्यायचं आहे. सो आपण जाऊया आणि पाणी कुठपर्यंत आलं आहे, कसं आलं आहे ते आता बघूया. आता लाईन तर इकडेच आहे पाईपाची. आता खाली जाऊया. तिकडे बघू शकता बाबा खालपर्यंत गेलेत. किती तर हे इतकुसे दिसते ते, म्हणजे किती खाली आहेत बघा. आता इकडून खालून आपण जाऊया खालपर्यंत. आता इकडून वरून आलो आपण आणि हा जो स्पॉट आहे ना बघू शकता, इकडे चेंबर बांधलेला आहे. इथून वावे गावाला पाणी जातो या चेंबरमधून. इकडून त्यांनी पाईपाची लाईन टाकलेली आहे अशी खाली. हे बघू शकता इकडे जी दुसरी लाईन दिसते ही वावे गावची लाईन आहे आणि इकडून त्यांचा हा प्यायचा पाणी, त्यानंतर यूज करायचा जो काही असेल तो पाणी इकडून जातो. इकडून वरून आपण आलो तर बघू शकता किती इकडून या स्पॉटवरून आपण आलो आहे, इतक्या वरून आलो आहे. आणि ह्याच्यामध्ये मासे पण खूप सारे आहेत. हे बघू शकता तिथे आपण बघितलेत मागे ते इतके मोठे मासे नव्हते, पण इकडे मोठे मोठे मासे आहेत. थोडे बऱ्यापेक्षा मोठे आहेत. हे बघू शकता पाण्यात. हा एअर वॉल आहे आणि ह्या एअरसाठी आपण लावला आहे. आता जी व्हिडिओ बघितली तुम्ही छोटीशी क्लिप, त्याच्यामध्ये आपण दाखवलं की एअर कसा जातो. तर ह्या लाईनने आपण का आलो, आपण रस्त्याने पण जाऊ शकलो असतो. तर ह्या कामासाठी आपण इकडे आलो. जागेजागेवर आपण एअर काढतोय जेणेकरून पाणी खाली प्रेशरला जाईल आणि पाणी स्टॉप होणार नाही. त्यासाठी आपण हे काम करतोय. बघू शकता इकडे आता एक होल मारलेला आहे, त्याला आपण सर्व्हिस सेंटर लावलात. आणि आता हा एअर वॉल आहे अर्धाचा, तर एअर वॉल आपण इकडे लावतोय. हा एअर पास करण्यासाठी फक्त असतो. तर आता इकडे बघू शकता ह्या वेलीला अशी फळं लागलीत. मला वाटतं फुलं आहेत की फळं आहेत. तर ही कसली वेळ आहे तुम्हाला माहिती असेल तर नक्की कमेंट करा. आणि खूप मस्त वाटतंय. तशी द्राक्ष जशी वेलीला लागतात ना त्या टाईपमध्ये आहेत. ओके इकडे अजून एक वेळ दिसली आपल्याला. किती भरलंय बघा. वेलीवरतीच आहे मला वाटतं ते पण. वेलीला हा तिचीच फळं मोठी झालेली आहे. ती द्राक्षांसारखी बघू शकता. तीच वेल आहे ही, पण दुसऱ्या झाडावरती आहे. तर आता इकडून आलो म्हणून आपल्याला एक फॉल्ट समजला. इकडे पाईप ब्रेक झाला डायरेक्ट. इकडे बघू शकता इथे पाईपच ब्रेक झालाय मध्ये. पूर्ण पाणी इकडेच चाललंय बहुतेक तरी. फुटला होता तो आता आपला जॉईंट झालेला आहे. खूप वेळ गेला याला, जवळजवळ अर्धा पाऊण तास गेला या जॉईंट मागे. कारण हा आहे 8 kgचा पाईप आहे आणि त्याला तो कपल्यावर व्यवस्थित बसत नव्हता. खूप जाड पाईप आहे ना, तर थोडा प्रॉब्लेम जात होता बसायला. तरी आपण प्रॉपर फिटिंग केलेलं आहे, व्यवस्थित तो बसलेला आहे आता. आणि आता पुढे पाणी पास झालं आहे. खूप पाणी चाललं होतं इकडे आणि आता पाणी पास केलं आहे आपण पुढे. तर इकडे बघा वरती एक हा झाड आहे, त्या झाडावरती आणखी एक वेल आहे. त्या वेलीला फळं बघा कशी आहेत. वेगळ्याच प्रकारचे आज नवीन बघायला मिळतं आपल्याला. नवीन काहीतरी बघायला मिळतं. आता ह्या झाडाची फळं इकडे आहेतच ही बघा. आणि त्याच्याच वरती एक वेळ आहे, त्याच्यावरती फळं बघा कशी आहेत.
त्याच्यावरती असा स्पंजसारखा काहीतरी आहे. आणि आता आपण निघतो इकडून. हा जॉईंट तर आपला झाला कम्प्लीट आणि त्याकडून आता खाली चाललो आहे. अजून भरपूर खाली जायचं आहे आपल्याला. इकडे आता एवढ्या भागात पाणी दिसत नाही आहे कारण तो पाणी जमिनीतून चाललं आहे खाली आणि तिकडे खाली आपल्याला पाणी आहे. कसली फळं बाबा? लेंड्याची. होय बघा इकडे पाणी असं बाहेर आलं. इकडे काहीच दिसत नव्हतं वरती कारण खाली चिरपून पाणी चाललं होतं. इकडे बघू शकता पाण्याचा आवाज येतोय म्हणजे खालून पाणी आता जमिनीतून येतोय. तर इकडे हा पूर्ण कडा आता उतरून आलो आहे आपण आणि आता इकडे ही सपाटी लागले. या सगळं ग्राउंडला आलो आहे आपण आता. इकडून सगळं प्लेन आहे. इकडे जरा सोपं जातंय चालायला. इकडे खूप कठीण होतं. आता नदीतून बाहेर आलो आपण आणि इकडे हा रस्ता आहे. त्या रस्त्याने आता चाललोय रिटर्न. इकडे खाली ही नदी आहे बघू शकता. आता इकडे चाललोय. पाईप पण इकडूनच गेलाय पण इकडून जमिनीतून गेलाय पाईप. अगोदर टाकला होता खोदून. आता या रोडने आपण चाललोय. मला वाटतं अगोदर त्यांनी रस्ता केला होता JCB आणून आय थिंक. तर आता काम करून आपण जवळजवळ अर्ध्यापर्यंत आलो आहे. इकडे कोणशेत धरण आहे मागे आणि कोणशेत धरणाची ही वॉल आहे पूर्ण. ही आता बघतोय ना आपण हा डोंगर भाग जो, ही कोणशेत धरणाची वॉल आहे. तर इथपर्यंत आलो आणि इथे एक समजलं आपल्याला की पाईपच जळला पूर्ण. तिकडे वणवा लागला होता ना जो काही गवत होता तो पेटला. त्या वणव्यामध्ये पाईपच जळला इकडचा. बघूया आपण आता तो पूर्ण पाईप आणायला लागेल. जवळजवळ 15 ते 20 मीटर पाईप जळला. इकडे बघू शकता हा पूर्ण जो दिसतोय तो पाईप जळलेला आहे आणि इथपर्यंत पाणी तर आलंय आपलं. ओके तर इथपर्यंत पाणी वाहतंय हे बघा. पण इथे पूर्ण मधला जो पाईप आहे ना तो जळलेला आहे. तर आता हा पाईप आपल्याला उपलब्ध तर नाही आहे. तिकडं आता दुकानातून आणावा लागेल. सो आपण तिकडं आता कॉल केला आहे आणि तो पाईप मागवून घेऊ आणि पाईप आता आणतील ते. पाईप म्हटलं की आपण जॉईन मारू आणि पाणी पुढे चालू करूया.